पण पुण्यात 3 मंदिर आहेत हे आम्हाला कळालं. त्यातल्या एकाला आम्ही आता आज दर्शन घ्यायला चालू आहे. एका मंदिराचं असं गेट आहे, सर्व धर्मस्थळ MH खडकी. चला चला जायचं का? झाली का तयारी तुमची? तर आम्ही चाललोय आता खाटू श्यामला. गोलू, ऋता, मी आणि स्नेहल आम्ही आता निघतोय थोड्या वेळात. हे खुश आहे ऋता, खुश आहे. बोंबमध्ये चालली फिरायला. आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आता पुढच्या 5 मिनिटात निघतोय खडूश्यामसाठी. राजस्थानवाला खडूश्याम नाही, पुण्यात खडूश्यामचे 3 मंदिर आहेत. एक आहे खडकीमध्ये रेंजिलला, एक आहे कोंडव्यामध्ये आणि एक आहे पिंपरीमध्ये. तर आम्ही खडकीच्या रेंजिलच्या मंदिरामध्ये चाललोय. तर चला आम्ही चाललो ही गाडी घेऊन आणि माझ्या बहिणीची गाडी आहे. सो माझ्या गाडीला जरा प्रॉब्लेम झाला आहे आल्टोला, त्यामुळं ही गाडी घेऊन चाललो आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील स्वागत करते आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे खाटू श्यामला. मी व्लॉगची स्टार्टिंगच केली नव्हती, फक्त शूटिंग केली. सो आत्ता व्लॉगची स्टार्टिंग करतोय. स्नेहल आणि गोलू आणि ऋता येत आहेत आता. मी जस्ट गाडी बाहेर काढली आहे आणि हे खाटू श्यामचं मंदिर आमचं बऱ्याच दिवसापासून जायचं चाललेलं होतं, पण आज मुहूर्त मिळाला आहे. सो आता निघतोय. चला बघूया मंदिर कसं आहे. काय राजस्थानला कधी जाऊ माहीत नाही, पण पुण्यात 3 मंदिर आहेत हे आम्हाला कळालं. त्यातल्या एकाला आम्ही आता आज दर्शन घ्यायला चालू आहे एका मंदिराचं. सो बघूया ते कसं आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. चला चला. ऋता आलेली आहे. ऋता आणि तिचा काका आलेला आहे गाडीमध्ये. हाय बेबी. स्नेहल पण आलेली आहे. चला मित्रांनो निघूया आता. अरे गाडीत भरपूर स्पेस आहे. नको ते वाजत राहील. जेव्हा पण स्पीड ब्रेकर येतो ना तेव्हा ऋता खूप खुश होते. आता मजा बघा, पुढे एक स्पीड ब्रेकर आहे. तेवढा स्पीड ब्रेकर आल्यावर मजा बघा आता ऋताची. हे आला 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 नाही आला बेटा अजून. थांब, येतोय येतोय येतोय. आला भगवान. One hour later. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता इथे खाटू श्यामच्या मंदिराजवळ. 12:30ला मंदिर बंद होणार होतं म्हणून आम्ही लवकर पोहोचलोय. गाडी सावलीला पार्क केली आहे. जाऊया बघूया आतमध्ये. आतमध्ये कसं आहे मंदिर आता बघूया. असं गेट आहे, सर्व धर्मस्थळ MH खडकी आहे. पार्किंगला पण जागा आहे मित्रांनो इथे. चला बघूया आता आतमध्ये कसं आहे. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे वेळेवर. आतमध्ये अजून तर असं पूजा वगैरे चालू आहे मला वाटतं, त्याच्यामुळे बंद करून ठेवलं आहे. थोड्या वेळात उघडणार आहे. आणि इथं भरपूर सारे मंदिर आहेत. जसं की त्या साईडला रामाचं मंदिर आहे, मध्ये शंकराचं मंदिर आहे, नंतर एक देवीचं मंदिर आहे. इथे बाहेर सुद्धा साईबाबा गणपतीचे मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला बाहेरचा पण परिसर. पण आता मेन म्हणजे आमचं दर्शन, खाटू श्यामचं दर्शन व्हायला पाहिजे. त्यानंतर मग मी तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवतो. चला मित्रांनो मंदिर ओपन झालं आहे, पण इथं जरा गर्दी आहे. सो एवढी जरा गर्दी कमी होते तर मग आम्ही दर्शन घेतो निवांत. तर आम्ही इथं मस्त हवा खातोय फॅनच्या खाली बसून. इथून खाटू श्यामचं मित्रांनो दिसतंय. जरा लोकांचे डोके पण मध्ये मध्ये येत आहेत डोके. तर मित्रांनो झालं आहे आमचं दर्शन खाटू श्याम बाबाचं. आणि आता तुम्हाला इथला थोडे काय काय मंदिर आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, इथं आहे राम मंदिर. हे आहे राम मंदिर. त्यानंतर हे आहे हनुमान मंदिर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपलं आहे शंकराचं मंदिर. ठीक आहे. हे आहे शंकराचं मंदिर. आणि त्यानंतर इथे आहे एका देवीचं मंदिर आहे. इथे आहे देवीचं मंदिर असं आहे. आणि इथे आहे शेजारी खाटू श्याम बाबाचं मंदिर. तर आतला जो परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि मस्त आहे. काही गर्दी वगैरे नसते. तर मला जरा हे विचारायचं की इथं खाटू श्याम बाबाचं मंदिर कधी झालं. तर हे नवीन, हे जे बांधकाम आहे हे नवीन दिसतं या मंदिराचं. आणि सगळे जुनेच बघा. ठीक आहे. कारण हे नवीन आहे म्हणून अजून कलर नाही आणि अजून असं लावलेलं आहे, त्यामुळे मला असा अंदाज आहे. ते विचारूया आपण. चला बघू. इथं आहे साईबाबांचं मंदिर. हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर इथे. आणि त्याचबरोबर अजून त्या साईडला पण 1-2 मंदिर आहेत, ते पण दाखवतो ना. असा परिसर आहे. या साईडला आहे मिलिटरी हॉस्पिटल. आता बघूया इकडं काय आहे. हे कोणतं मंदिर आहे ते बघायचं आहे. या मंदिरात जाऊ आता. जरा सावलीनेच जाऊ फिरत. सावलीनेच चला. काय आलं तेच बघायचं आहे काय आहे तिथं, कोणतं मंदिर आहे. मला वाटतं ते गुरुद्वारा आहे वाटतं, असं वाटतं. नाही तिथं गुरुद्वारा ही आहे ना. हां चल बघू ना काय काय नाही है ना, कळेल ना कुठं काय. मित्रांनो हे आहे जगन्नाथ मंदिर. जगन्नाथांचं पण दर्शन झालं आज इथे. मला माहीत नव्हतं इथं जगन्नाथ मंदिर पण आहे मित्रांनो. दर्शन घेऊ.
मित्रांनो जगन्नाथाचं मंदिर होतं आणि जगन्नाथाचं पण आमचं दर्शन झालंय. म्हणजे एकाच परिसरात भरपूर मंदिर आहेत. जगन्नाथ झालं, साईबाबा झाले, गणपती बाप्पा झाले, आपले श्रीराम झाले, हनुमान झाले, महादेव झाले, खाटूश्याम बाबा झाले. आणि आता इथं गुरुद्वारा आहे. आम्ही या गुरुद्वाराकडे चाललोय. बघूया तर लंगर चालू असेल तर जेवणच निघू. मित्रांनो आमचं गुरुद्वाराचं पण दर्शन झालं. लंगर 1 वाजता चालू होणार होता म्हणून आता 12:30 झालेत ऑलरेडी. 12:30ला पण ॲक्च्युली 5 कमी आहेत, भरपूर वेळ आहे. त्यामुळे आता म्हटलं ऊन पण वाढतं आहे, थांबण्यापेक्षा निघू घराकडं. अजून 1-2 कामं आहेत रस्त्यात, तेवढी करून मग आम्ही निघू. आणि हे बघा अजून आम्ही मंदिराच्याच परिसरात आहे. चला मित्रांनो आम्ही आता निघतोय बाहेर. माझे डोळे गेले कामातून. चला मित्रांनो आम्ही आता निघतोय. कसं आहे गुरुद्वाऱ्यामध्ये डोकं झाकून जावं लागतं, त्याच्यामुळे रुमाल बांधावा लागतो. आता आम्ही अजून काढला नाही आहे कारण ऊन भरपूर आहे. ती तिकडे आमची गाडी आणि हा आहे परिसर. हे समोर आहे बघा सिम्बॉसिसचं हॉस्टेल आहे. आणि हा रस्ता मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये घुसतो, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तर ह्या रोडला आहे. मी इन्फॉर्मेशन काढली. 4-5 वर्ष झालेत. खाटूश्यामचं जे मंदिर आता जे नवीन बांधलं आहे तिथे त्यांनी, तर 4-5 वर्षापूर्वीचंच आहे त्याच्यामुळे. नाही तर मी ह्याच्या आधी भरपूर वेळा इथून गेलो आहे आणि मला माहीत नसताना असं होणारच नाही. चला तर गाडी काढू पटकन. बरं झालं सावलीला लावलेली होती, थोडी गार असेल. आता ऊन बेकार आहे, खतरनाक ऊन आहे, खतरनाक. गाडी इथे लावली आहे आणि आता आम्ही आलो आहे हॉटेल अशोकला, जे दापोडीमध्ये आहे. इथला वडापाव लय आवडतो मला आधीपासनं, त्याच्यामुळे आता इथं वडापावसाठी थांबलो आहे आम्ही. थोडं खाऊ आणि मग घराकडे निघू. ऊन भरपूर आहे. ऋता झोपली आहे गाडीत, त्यामुळे गाडी चालू ठेवली मी. आणि हा आहे आपला मेट्रोचा ब्रिज. आत्ता जस्ट मेट्रो गेली इथून. मित्रांनो नाशिक फाट्याला पोहोचलो आहे आम्ही. आणि ऋता आता खाते बनाना. ऋताची पण झोप झाली थोडीशी. पॉवर नॅप घेतला आहे मॅडमनी. चला सिग्नल पण सुटलेला आहे. चलो. A few moments later. आत्ता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये CNG भरायला. आणि माझे काका फर्स्ट टाइम बलेनो चालवत आहेत. ही त्याची टेन्शन घेऊ नका, काका चांगली गाडी चालवते. मी बसलो आहे त्यांच्यासोबत. इथे पुढे आहे आमचा CNG पंप. आमचा नाही म्हणजे आपला CNG पंप आहे. आपला पण नाही ॲक्च्युली, काही बडबड महाराष्ट्राचा आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे घरी. काकांच्या इथे आम्ही बराच वेळ बसलो. 3 वाजता काकांजवळ पोहोचलो होतो. आज इथून 5:30-6 वाजता निघालो. तर घरी आलो आहे. तर आजचा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या मंदिराला नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे, काही गर्दी नाही आहे तिथे आणि मस्त वातावरण आहे तिथे. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.